Okay, here it is example. Okay, एक ग्रीन कलर दिसतोय, so it is a section of your cone. तो कोन जर मी ही जी तुमची डॉटेड लाईन दाखवलेली आहे किंवा सेंटर लाईन दाखवलेली आहे, आपण याला कटिंग लाईन म्हणतो. कटिंग लाईन दाखवलेली ह्या लाईन मधून जर तुमचा कोन जर कट केला तर तो या शेपचा अपेअर होतो. ओके, हा शेप जर मी ओपन केला, ओके, हा जर सेक्शन ओपन केला तर तो ड्रॉ केलेला सेक्शन जो असेल त्याला बोलता तुमचा इलिप्स. ओके, देन अगेन अनदर वन, अगेन ह्या टाइप मध्ये जर मी कटिंग प्लेन जर त्यावरती प्रोव्हाइड केला, तर जो सेक्शन मला भेटतो त्याला बोलतो पॅराबोला. असे नंबर ऑफ सेक्शन आपण त्यावरती तयार केले होते. म्हणजे आपण एखादा सेक्शन कुठल्या लाईनने कट करतोय, कुठल्या लाईनने कट करतोय त्यानुसार तुम्हाला मिळालेलं सेक्शन डिपेंड करतो. एकच तुमच्याकडे कोन होता, तो कोणी नंबर ऑफ सेक्शन मध्ये कट केला वेगळ्या पर्टिक्युलर अँगलने, त्यानुसार आयदर तुमचा एलिप्स तयार झाला, और हायपरबोला तयार झाला, और पॅराबोला तयार झाला. हे तिन्ही सेक्शन आपल्याला ड्रॉ करायचे. हाऊ टू ड्रॉ दिस इंजिनिअरिंग कर्व. ओके, सो अवर फर्स्ट प्रॉब्लेम, स्केचबुक नसतील तर सायमल्टेनियसली ड्रॉ करा किंवा आधी नोट करून घ्या कसा ड्रॉ करायचा मेथड, त्यानंतर ते ड्रॉ करा. प्रॉब्लेम आहे इलिप्स ड्रॉ करायचा आहे बाय युजिंग कॉन्सेंट्रिक सर्कल मेथड. ओके, सो प्रॉब्लेम दिलेला आहे, ड्रॉ इलिप्स बाय कॉन्सेंट्रिक सर्कल मेथड. ओके, टेकिंग मेजर ॲक्सिस 100 mm and minor axis 70 mm. आता व्हॉट इज मेजर ॲक्सिस आणि मायनर ॲक्सिस? इलिप्सला दोन ॲक्सिस असतात, जसे सर्कलला दोन सेंटर लाईन असतात. ओके, जसे सर्कलला दोन सेंटर लाईन असतात, त्या दोन्ही सेंटर लाईन सेम डायमेन्शनच्या असतात. म्हणजे तुम्ही जर 5 सेंटीमीटरचा सर्कल जर ड्रॉ केला तर त्यांचा डायमीटर किती झाला? 10. तो 10 तुम्ही कुठेही मेजर जरी केला तर तो 10च असणार आहे. तसं इलिप्सला नंबर ऑफ ॲक्सिस असतात, सेंटर लाईन असतात, आणि प्रत्येक वेळेस त्यांचं डायमेन्शन चेंज होतं, पण त्यापैकी एक मॅक्झिमम असतो आणि एक मिनिमम असतो. सो ते दोन ॲक्सिस तुम्हाला दिलेले आहेत. So first one is major axis, that is given as 100 mm, and second one is minor, that is 70 mm. Okay, आता how to draw ellipse? First one, draw both axes perpendicular to bisecting each other. Okay, एक लाईन ड्रॉ केली, स्क्रीनवरती लाईन दिसत असेल. देन सेकंड लाईन त्याला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली. ओके, आता तुम्हाला सांगितलेलं आहे मेजर ॲक्सिस आणि मायनर ॲक्सिस, यापैकी एक ॲक्सिस असणार आहे तो मेजर असणार आहे, त्याचा डिस्टन्स तुम्हाला फायनल म्हणजे एंड टू एंड डिस्टन्स दिलेलं आहे 100 mm, आणि दुसरा मायनर ज्याचा 70 mm. म्हणजे सेंटरपासून जर घेतलं तुम्ही तर वन साईडला 50, दुसऱ्या साईडला 50, म्हणजे असं 100 कन्सिडर होईल. परत सेंटरपासून वरती 35, डाऊनवर्डला 35, म्हणजे ते 70 कन्सिडर होईल. ओके, देन सेकंड स्टेप, त्यावरती मी 4 पॉईंट घेतले, नोटेड ॲज ABCD. AB फर्स्ट लाईन, CD सेकंड लाईन. ओके, नेक्स्ट वन, ड्रॉ सर्कल. ओके, ड्रॉ अ सर्कल बाय कन्सिडरिंग मायनर ॲक्सिस अँड मेजर ॲक्सिस. आता मी काय घेतला, हा जो सेंटर पॉईंट होता, सेंटर पॉईंट किंवा हा इंटरसेक्शन पॉईंट सेंटर कन्सिडर करून एक सर्कल ड्रॉ केलं. ओके, की ज्याचा डायमीटर, सर्कलचा डायमीटर हा तुमच्या मायनर ॲक्सिस इतका असेल. मायनर ॲक्सिस किती आहे? 70 mm. सो युअर सर्कल मस्ट बी फॉर 70 mm डायमीटर. अगेन एक लार्जर सर्कल ड्रॉ केला की ज्याचा डायमीटर हा किती असेल तुमचा मेजर ॲक्सिस इतका, म्हणजे 100 mm. तो झाला तुमचा AB. एबीचा डायमीटर मेजर ॲक्सिस म्हणून तो झाला तुमचा 100 mm. सीडीचा डायमीटर झाला तुमचा 70 mm. ओके, आता आपण सर्कल हे 12 पार्ट मध्ये डिवाइड केलेलं होतं बघा लास्ट लेक्चरला. ओके, मग हे दोन्ही सर्कल आहे हे 12 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केले.
ओके, लाईन एक्सटेंड करून घेतली आणि सर्कल हे 12 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केले बाय युझिंग आर्क मेथड. म्हणजे आर्क ड्रॉ केलेले होते. ए वरती पॉईंट घेतला, रेडियस इतकं डिस्टन्स घेतलं, वरती एक आर्क, खाली एक आर्क. त्यानंतर परत अप्पर कॉर्नरला पॉईंट ठेवला, राईट साईडला आर्क, लेफ्ट साईडला आर्क, असं हे 12 पार्ट मध्ये डिवाइड केलं. ओके, आता यात परत एकदा सांगतो, ड्रॉ काय करायचंय तुम्हाला, कर्व. सो कर्व मस्ट बी युअर मेन प्रायोरिटी. कर्व ड्रॉ करताना कर्व फक्त तुमच्या कंटिन्युअस लाईन असेल, बाकी ज्या असतील हे सर्व प्रोजेक्शन लाईन असतील, ज्या फेंट लाईन असतील. ओके, हे सर्व फेंट लाईन ड्रॉ केलेलं असेल. हे दोन्ही सर्कल मी 12 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केले. ओके, लार्जर सर्कल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. स्मॉलर सर्कल 12 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केलं. ओके, आता नेक्स्ट वन, from all the points of outer circle draw vertical line downward and upward respectively. ओके, प्रत्येक पॉइंट वर ना एक लाईन डाऊनवर्ड आणि एक लाईन जी असेल ती हॉरिझॉन्टली, म्हणजे एक अपवर्ड आणि एक डाऊनवर्ड अशा लाईन ड्रॉ करायच्या की ज्या परपेंडिक्युलर असतील एकमेकांना. एक ए मधनं मी डाऊनवर्ड लाईन ड्रॉ केली की जी लाईन, ही लाईन ड्रॉ केल्यानंतर याला परपेंडिक्युलर असली पाहिजे, पूर्ण खालीपर्यंत ओढायची नाही, मला फक्त या एक पर्यंत घ्यायची, म्हणजे दोघांचं इंटरसेक्शन भेटेल. ओके, 2 पासनं डाऊनवर्ड लाईन ड्रॉ केली परपेंडिक्युलर, 3 पासनं ती ऑलरेडी तुमच्या ऍक्सिस वरतीच असेल, 4 पासनं 5, 6 पासनं वरती आली, 7 या टाईपने. ओके, आउटर सर्कलच्या डाऊनवर्ड आणि इंटरनल सर्कलच्या हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केला की जी पहिल्या लाईनला इंटरसेक्ट होईल. ओके, ओके, 1 पासनं हॉरिझॉन्टल लाईन, 2 पासनं अगेन हॉरिझॉन्टल लाईन, लाईकवाईज 4 5 6 7 9 आणि 10 या सर्व लाईन ड्रॉ केल्या. ओके, आता तुम्हाला काही पॉइंट्स भेटले 1 आणि 1, एक व्हर्टिकल एक हॉरिझॉन्टल लाईन जर मी ड्रॉ केलं तर इथे एक इंटरसेक्शन पॉईंट भेटला. 2 आणि 2 ही लाईन ड्रॉ केल्यानंतर इथे एक इंटरसेक्शन पॉईंट भेटला. 3 चा ऑलरेडी इथेच असणार आहे, तो 3 वरती. 4 चा पॉईंट भेटला, 5 चा पॉईंट भेटला, बी चा भेटला, 6 7 8 9 10 आणि 8 लाईकवाईज सर्व पॉईंट भेटले.